मित्रांनो, सप्रेम जय भीम। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1891 रोजी झाला आणि त्यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 ला झाले। मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव। यातील जी अर्पण पत्रिका आहे त्यात काय लिहिलेलं आहे ते मी आपल्या पुढे सादर करीत आहे, ते वाचत आहे। बघा, हे अर्पण पत्रिका आहे या पुस्तकातील। प्रिय बाबासाहेब, तुम्ही आमच्यासाठी अफाट दारिद्र्य स्वीकारले। प्रिय बाबासाहेब, तुम्ही आमच्यासाठी अफाट दारिद्र्य स्वीकारले। आमरण अपमानाचे निर्मम हालाहाल पचवत कट्टर मनुवाद्यांसोबत अखंड लढत राहिले। डिस्ट्रिक्ट जजच्या गलेलठ्ठ पगाराच्या सरकारी नोकरीला ठोकर मारून तुम्ही सगर्व म्हणाले, माझ्या गळ्यात ही घोरपड बांधून मला जगायचं। माझ्या शोषित पीडित हीनदीन समाज बांधवांच्या उत्कर्षासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या एकूणच उत्थानासाठी मला लढायचं आहे। तुम्ही पोटच्या मुलाबाळांचीही कधी गय केली नाही। ती अशीच उपचाराअभावी अल्पावयातच काळाच्या पडद्याआड गेली। बाळ राजरत्न, ज्यावर तुमचे जीवापाड प्रेम होते, तो असाच अल्पशा आजाराने उपचाराअभावी मरण पावला। मातोश्री रमाबाई अशाच शेवटच्या श्वासापर्यंत सखोल दारिद्र्यात भरडत राहिल्या। त्या मातेने उपवास तापास भोगून तुमच्या जिद्दीला शेवटपर्यंत साथ दिली आणि शेवटी खंगून खंगून दीर्घ आजाराने आमच्यातून निघून गेल्या। तुम्ही आमच्यासाठी न्यूयॉर्क, अमेरिका येथे एका ब्रेडवर दिवस काढून स्वतःच्या शरीराला व्याधी देऊन 18 तास अभ्यास केला। कठोर परिश्रम घेऊन शिक्षणाचे उत्तुंग शिखर गाठले। रमाबाईला पैसे पाठवणे शक्य नव्हते म्हणून त्या माऊलीला स्वतःचे स्वर्णभूषण विकून संसार चालवण्याचा सल्ला दिला। तुम्ही आमच्यासाठी स्वतः जीव मुठीत घेऊन लढले आणि मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढतच राहिले। अजूनही तुम्ही सुरू केलेला लढा